माझ्या बायकोचे शिक्षण फक्त 10वीच झाले होते, तरी देखील ती वांझ महिलावर उपचार करायची. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती त्या वांझ महिलेवर उपचार करायची. ती प्रेग्नेंट राहायची. तिने टेरेसवर असलेल्या रूममध्ये तिचे क्लिनिक बनवले होते, परंतु तिथे जाण्यास फक्त मलाच बंदी होती. मला माझ्या बायकोचा संशय येऊ लागला, म्हणून मी एकदा बुरखा घालून क्लिनिकमध्ये गेलो तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी बायको तर त्या महिलांसोबत. माझे नाव मनोज आहे. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आम्ही बरेच दिवस हालाकीतच काढले. माझे चांगले शिक्षण असूनही मला नोकरी मिळत नव्हती आणि माझ्या बायकोची फक्त 10वी झाली होती. आमचे हालाकीचे दिवस चालू असल्यामुळे माझ्या बायकोने एक कल्पना काढली आणि तिने आमच्या घराच्या टेरेसवर एक क्लिनिक सुरू केले. तिथे ती वांझ असलेल्या महिलावर उपचार करायची. सुरुवातीला तर एका वर्षात काहीच प्रतिसाद नव्हता. त्या एका वर्षात तिच्याकडे फक्त 2च महिला आल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोन्ही महिला प्रेग्नेंट राहिल्या. त्यानंतर हळूहळू तिच्या क्लिनिकची ख्याती दूरवर पसरली आणि आता तिच्याकडे गर्दी होऊ लागली. माझी बायको दररोज दिवसभर छतावर वांझ असलेल्या महिलावर उपचार करायची आणि मी खाली काउंटर सांभाळायचो. माझी बायको त्या बदल्यात मला चांगला पगार द्यायची. एक दिवस सकाळी क्लिनिकमध्ये एक जोडपं आलं होतं. मी फक्त त्या बाईलाच वर क्लिनिकमध्ये पाठवलं आणि तिच्या नवऱ्याला खाली सोफ्यावर बसवलं. अर्धा तास होऊन गेला तरी त्याची बायको खाली आली नाही. त्यामुळे तिचा नवरा वर जाण्यास हट्ट करू लागला. मी त्याला म्हणालो, वर तुमच्या बायकोसोबत आणखीही काही महिला आहेत, त्यामुळे मी तुम्हाला वर जाऊ देऊ शकत नाही. माझी बायको देखील मला कधीच वर येऊ देत नाही. माझ्या या बोलण्यावर तो शांत बसला. थोडाच वेळ झाला तर बुरका घालून 2 महिला आल्या आणि वर क्लिनिकमध्ये निघून गेल्या. 2 तास झाल्यानंतर त्या माणसाची बायको आली. मी एक नजर त्या बाईवर टाकली तर तिच्या हातात कोणतेही औषध वगैरे काही नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद खूप होता. ते दोघे नवरा बायको निघून गेल्यानंतर त्या बुरखा घातलेल्या महिला देखील त्यांच्या मागोमाग निघून गेल्या. माझी बायको समृद्धी देखील क्लिनिकमधून खाली आली. तिने चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि हातातले हँड ग्लोव्ज शेजारी असलेल्या कचरापेटीत टाकले. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शेवटी मी तिला हिम्मत करून एक प्रश्न विचारला, समृद्धी, तू एवढी शिकलेली नसूनही या महिलावर उपचार कसे काय करते? त्यावर ती म्हणाली, माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे की मी प्रत्येक वांझ असलेल्या स्त्रियांचे संसार मोडण्यापासून वाचवले आहेत. पण माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नव्हते. तरीही मी शांत बसलो. माहीत नाही ती माझ्यापासून कुठले रहस्य लपवत होती. शेवटी मी तिचा नवरा होतो. तिने मला तरी ते रहस्य सांगायला हवं होतं. सुरुवातीला तर मी तिच्या या बिझनेसकडे अजिबात लक्ष देत नव्हतो, परंतु तिची प्रसिद्धी हळूहळू खूप दूरवर पसरली. सुरुवातीला तर 1-2 महिलाच तिच्याकडे उपचारासाठी यायच्या, परंतु आता दिवसातून तिच्याकडे भरपूर महिला उपचारासाठी यायला लागल्या होत्या. आता तिला एकटीला सांभाळायला खूप अवघड झालं होतं. त्यामुळे तिने खाली काउंटर चालू केलं आणि तिला मदत व्हावी म्हणून मी त्या काउंटरवर बसू लागलो. मी त्या काउंटरवर बसून त्या वांझ असलेल्या महिलांचे आणि त्यांच्या नवऱ्यांचे ब्लड सॅम्पल्स घेत होतो. त्यांचा हा उपचार 3 ते 4 तास चालायचा. मी प्रत्येक वेळेस विचारायचो, तू त्या महिलावर नेमका काय उपचार करते? पण समृद्धी प्रत्येक वेळेस माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळायचे. समृद्धीच्या क्लिनिकमध्ये मला जाण्यास पूर्ण बंदी होती. मला हे समजत होते की क्लिनिकमध्ये पेशंट असल्यावर मी तिथे जाऊ शकत नाही, पण पेशंट नसल्यावरही मला तिथे जाण्यास सक्त मनाई होती. असे का? मी माझ्या बायकोला जास्त प्रश्न विचारू शकत नव्हतो, कारण खूप वर्षापासून मी स्वतः बेरोजगार होतो आणि तिच्या कमवलेल्या पैशावरच माझे घर चालत होते. सुरुवातीला तर 2 वेळेसचे जेवण मिळणे देखील कठीण होते. त्या 2 मुलांची जबाबदारी डोक्यावर होती. मी बेरोजगार असल्यामुळे कधी कधी मला ती टोमणे द्यायची आणि माझ्यासोबत बराच वेळ भांडण करून माहेरी देखील गेली होती. शेवटी तिने स्वतः काहीतरी
करण्याचा निर्णय घेतला होता. आणि ती मला म्हणाली की मनोज, मला टेरेसवर असलेल्या रूममध्ये एक क्लिनिक बनवायचे आहे. हे ऐकून मला हसूच आले. मी तिला म्हणालो, तू डॉक्टर आहेस का? तुझी फक्त 10वी झाली आहे, मग तू क्लिनिक कसं काय काढू शकतेस? त्यावर ती मला म्हणाली, तू काळजी करू नकोस. बेरोजगार असलेल्या नवऱ्यांच्या बायकांना पैसे कमवण्यासाठी काही ना काही खटपट करावीच लागते. त्याशिवाय घर कसं चालणार? मला हा टोमणा ऐकून खूप राग आला. मी तोंड वाकडं करूनच तिथून निघून गेलो. शेवटी तिने कुणाचीही मदत न घेता टेरेसवर असलेल्या रूमचे रूपांतर क्लिनिकमध्ये केले. ती मला म्हणाली होती की मी वांज असलेल्या महिलावर उपचार करणार आहे. सुरुवातीला तर मी तिची खूप खिल्ली उडवली, पण ती तिच्या शब्दांची पक्की निघाली. तिने पहिल्या महिन्यात तिच्या बळावर एवढा मोठं साम्राज्य उभं केलं होतं. मी मात्र ती काय उपचार करते हे शोधण्याच्या प्रयत्नात असायचो. परंतु परत माझ्या मनात विचार यायचा की शेवटी ती जे काही करते ते आपल्या घरासाठी आणि मुलांसाठीच करते. माझ्या आईवडिलांना जाऊन बरेच वर्ष झाली होती. माझ्या छोट्या बहिणीचे नाव मंदा होते, परंतु तिच्या लग्नाला 10 वर्षे होऊन सुद्धा तिला मूळबाळ नव्हते. त्यामुळे तिचा नवरा तिला नेहमी सासरवास करायचा आणि तिला दुसरे लग्न करणार आहे अशी सारखी धमकी द्यायचा. एवढ्या 10 वर्षात तिला मूलबाळ न झाल्यामुळे वांझपणाचा कलंक तिच्यावर लागला होता. मी माझ्या बहिणीबद्दल समृद्धीजवळ बोललो, पण तिने या गोष्टीत काही रुची दाखवली नाही. त्याला कारण देखील तसंच होतं. बहिणीच्या लग्नाअगोदर तिला तिच्या बहिणीचा खूप तिटकारा होता. नणंद या नात्याने तिने समृद्धीवर खूप अत्याचार केले होते. मी देखील मंदाच्या बोलण्यात येऊन समृद्धीवर हात उचलला होता. या सर्व गोष्टी समृद्धीने चांगलाच लक्षात ठेवल्या होत्या आणि त्यामुळेच ती माझ्या बहिणीवर अजिबात उपचार करायला तयार नव्हती. समृद्धीचे क्लिनिक खूप चांगलं चालू होतं. आमच्याकडे भरपूर पैसा येऊ लागला होता. सगळीकडे आनंदी आनंदच होता. पण मला रात्रभर समृद्धी नेमकं काय उपचार करते या विचाराने झोप येत नव्हती. एक दिवस भरपूर वय असलेला माणूस माझ्याकडे आला. मी तिथे त्याला सोफ्यावर बसवलं आणि त्याच्या बायकोला वर क्लिनिकमध्ये पाठवलं. आता अर्धा तास झाला होता की 2 बुरका घातलेल्या बायका आल्या आणि वर क्लिनिकमध्ये जाण्यासाठी माझ्याजवळ परवानगी मागू लागल्या. मी त्या 2 महिलांना देखील वर क्लिनिकमध्ये पाठवून दिलं. माहीत नाही का या 2 बायकांचा प्रॉब्लेम अजून समृद्धीने का सोडवला नव्हता. कारण त्या 2 बुरका घातलेल्या बायका रोजच क्लिनिकमध्ये यायच्या. 3-4 तासानंतर ती पेशंट असलेली बाई खाली आली आणि तिच्या मागोमाग या बुरका घातलेल्या बायका देखील खाली आल्या. त्या बुरका घातलेल्या महिला घाईघाईतच निघण्याच्या तयारीत होत्या. अचानक माझी नजर एक बुरका घातलेल्या बाईच्या चप्पलकडे गेली. तिने माणसाची चप्पल घातली होती. मला तिच्यावर संशय येऊ लागला, म्हणून मी तिला थांबवत म्हणालो, तुम्ही खूप दिवसापासून इथे येत आहात. तुमचा प्रॉब्लेम अजून सोडवला गेला नाही का? त्यातली एक बाई म्हणाली, आम्ही इथल्या महिलावर उपचार करण्यासाठी येतो. आत्ता माझ्या लक्षात आले की वांज महिलावर या 2 बायका उपचार करत होत्या आणि माझी बायको समृद्धी स्वतः त्याचं श्रेय घेत होती. परंतु मला या गोष्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं. मी तर काउंटरवर माझे काम करत होतो. तेवढ्यात माझी बहीण मंदाचा फोन आला आणि ती रडतच म्हणू लागली, दादा, वहिनीला माझ्यावर उपचार करण्यासाठी तयार कर, कारण माझा नवरा आता मला घटस्फोट देणार आहे. मी तिला खूप समजावले आणि फोन बंद केला. आणि याच गोष्टी संदर्भात बोलण्यासाठी सर्व महिला गेल्यावर मी वर क्लिनिकमध्ये गेलो. मी दरवाजा उघडून आत जाणार तोच समृद्धी माझ्यावर खूप जोरात ओरडली आणि मला दरवाजा बाहेर ढकलून दिलं. मला माझ्या बायकोचं ते वागणं जरा विचित्रच वाटलं, पण मला तिच्या जवळच काम होतं ना. मी तिला माझ्या बहिणीच्या उपचाराबद्दल बोललो तर ती म्हणाली, तुमच्या बहिणीवर मी उपचार करू शकत नाही. तिला तुम्ही सांगा की एखादं चांगलं हॉस्पिटल पाहून तिने तिथे उपचार घ्यावेत. त्यावर मी तिला लगेच म्हणालो, हे तू बाकीच्या महिलांना पण सांगू शकतेस की त्यांनी बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावेत. माझ्या बहिणीलाच का तू बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी सांगत आहे? त्यावर माझी बायको म्हणाली, तुम्ही काहीही बोलू नका.
पण मी तुमच्या बहिणीवर उपचार करू शकत नाही. मी याच गोष्टीमुळे समृद्धीबरोबर बोलायचं सोडून दिलं होतं, परंतु तिला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. शेवटी ती आता पैसे कमवायला लागली होती. बहुतेक त्यामुळेच तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच किंमत नव्हती. काही दिवस गेले आणि मंदा आमच्या घरी येऊन रडत रडत आली आणि म्हणाली की दादा, काही पण कर, पण माझ्या वहिनीला माझ्यावर उपचार करायला सांग. आज माझ्या नवऱ्याने माझ्यावर वांझपणाचा कलंक लावून घरातून हाकलून दिले आहे आणि लवकरच तो मला घटस्फोटसुद्धा देणार आहे. मंदाचे हे सर्व बोलणं माझी बायको समृद्धी सुद्धा ऐकत होती, परंतु तिचं मन हे दगडाचं झालं होतं. मी समृद्धीला म्हणालो की लग्न अगोदर तुझ्यासोबत जे काही वागली त्याची मी माफी मागतो, परंतु तिचा संसार मोडण्यापासून तू वाचवू शकतेस. त्यावर समृद्धी म्हणाली, तिचा नवरा तिला घटस्फोट देत असेल तर देऊ द्या, आपण मंदाचे दुसरे लग्न लावून देऊ, परंतु मी त्यांच्यावर उपचार करू शकत नाही. मी आश्चर्याने समृद्धीकडे पाहत म्हणालो, तुला तिच्या उपचारापेक्षा तिने घटस्फोट घ्यावा असं वाटतं का? त्यावर समृद्धी म्हणाली, हो, माझा नाईलाज आहे. मी आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीवर हा उपचार करू शकत नाही. मला समृद्धीच्या या बोलण्याचा आश्चर्य वाटलं होतं आणि रागसुद्धा आला होता, परंतु मी शांत बसलो होतो. काही दिवसानंतर मंदा आमच्या घरी घटस्फोट घेऊन आली होती. मला समृद्धीचा खूप राग येत होता. मला ही गोष्ट जाणून घ्यायची होती की शेवटी समृद्धीने मंदावर उपचार का केले नव्हते. असा कोणता तिचा नाईलाज होता. मंदा आता तिच्या वहिनीचा आणखीनच तिरस्कार करू लागली होती. ती प्रत्येक वेळेस समृद्धीवर लक्ष ठेवत असे. एक दिवस मंदा मला म्हणाली, वहिनीने माझ्यावर उपचार का नाही केले? त्यावर मी म्हणालो, ही गोष्ट मला देखील जाणून घ्यायची आहे, पण मला काहीच मार्ग सापडत नाही आहे. मंदा म्हणाली, दादा, वर नक्कीच काहीतरी शिजत आहे, त्यामुळे तिनं माझ्यावर उपचार केला नाही. वहिनीच्या मनात काहीतरी काळं आहे. खरं तर ती उपचारच करत नसेल, ती तुला धोका देत आहे. तुझ्या डोळ्यावर तिने पैशाची पट्टी बांधली आहे. मी इथे आल्यापासून पाहते, त्या 2 बुरखा घातलेल्या बायका रोज येतात. मला तर त्यातली एक बाई पुरुष वाटते, पण तुझे काहीच लक्ष नसते, कारण तू नवरा बायकोचे ब्लड घेण्यात व्यस्त असतो. तेव्हा त्या 2 बायका बुरखा घालून येतात आणि वर निघून जातात. त्यांनी तुला कधी त्यांचे ब्लड सॅम्पल दिले आहे का? याचा अर्थ तुझी बायको खूप मोठा खेळ खेळत आहे. मंदाने मला त्याच गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या गोष्टीवर माझा पहिल्यापासून संशय होता. खूप विचार करून मी मंदाला म्हणालो, उद्या जर कोणती महिला उपचार घेण्यासाठी वर क्लिनिकमध्ये गेली तर आपण दोघे लगेच बुरका घालून क्लिनिकमध्ये जाऊ आणि नक्की तिथे काय चालू आहे हे पाहू. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा एक महिला तिच्या नवऱ्यासोबत उपचार घेण्यासाठी आली होती, तेव्हा मी त्या महिलेला वर क्लिनिकमध्ये पाठवले आणि तिचा नवऱ्याला सोफ्यावर बसवले. मी पटकन घरात गेलो आणि मंदाला इशारा केला आणि आम्ही दोघी बुरका घालून वर क्लिनिकमध्ये गेलो. उपचारासाठी आलेली महिला शांत बसलेली होती. आम्ही दोघे आत जाताच समृद्धीला वाटले की आम्ही त्याच 2 बुरका घातलेल्या बायका आहोत. ती आम्हाला म्हणाली की बरं झालं तुम्ही लवकर आलात. या महिलेचे नाव घ्या. या महिलेचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे आणि तिच्या ताब्यात देखील ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असणारं बाळ द्या. हे ऐकून मी आणि माझ्या बहिणीनं आमच्या चेहऱ्यावरचा बुरका बाजूला केला. आम्हाला पाहून समृद्धी मात्र दचकली. मी तिला रागात म्हणालो, आता तर तुला सांगावंच लागेल, तू महिलावर नेमकं काय उपचार करते. समृद्धी थोडा वेळ शांत बसली आणि नंतर बोलू लागली की तू तर बेरोजगार होतास. गरिबीने आपले खूप हाल केले होते. मला माझ्या मैत्रिणीने वांज असलेल्या महिलावर उपचार करण्याचा सल्ला दिला. माझी एक मैत्रीण NGO चालवते. ती ज्यात अशा अनाथ बालकांना ठेवत होती, ज्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणीच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले होते, किंवा ज्या कुमारिका चुकून प्रेग्नेंट झाल्या त्या देखील आपलं बाळ माझ्या मैत्रिणीला ऑफिसमध्ये ठेवून जातात. अशा अनेक निराधार बालकांना ती आपल्या ऑफिसमध्ये ठेवून घेते. माझी मैत्रीण मला म्हणाली की आपल्या समाजात एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर एखादं मूल
दत्तक घेण्याऐवजी घरचे दुसऱ्या लग्नावर भर देतात. अशामुळे बायकांचे संसार उद्ध्वस्त होतात. माझ्या मैत्रिणीने तिचे 2 सेवेकरी मला दिले आहेत. ज्या महिला माझ्याकडे उपचार करण्यासाठी येतात त्या महिलांना मी स्पष्टपणे सांगत असते की मला कुठल्याही प्रकारचा उपचार करता येत नाही, परंतु तुम्हाला बाळ मिळेल. मी त्या महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचा ब्लड ग्रुपचे बाळ मी 9 महिन्यानंतर त्या महिलेच्या हातात देत असते. जर त्या महिलेला तिच्या नवऱ्याची साथ असेल ती तर या गोष्टीला तयार होते, कारण तिला 9 महिने प्रेग्नंट असल्याचे नाटक करावं लागतंच. प्रेग्नेंट आहे की नाही हे बाहेरच्या माणसाला नाही कळले तरी नवऱ्याला कळतेच. त्यामुळे ज्या महिलांना घरच्यांचा सासरवास आहे आणि तिला नवऱ्याची साथ आहे अशाच महिला इथे येतात, किंवा ज्यांना नवऱ्याची साथ नाही आणि त्या महिलांना माझ्याकडून असे दत्तक मूल घ्यायचे असेल तर त्या 9 महिने बेडरेस्टचे नाटक करतात किंवा 9 महिने माहेरी राहतात. डिलिव्हरीची तारीख आल्यानंतर आम्ही त्यांना त्याच दवाखान्यात पाठवत होतो ज्या दवाखान्याचे डॉक्टर माझ्या मैत्रिणीच्या ओळखीचे आहेत. हे ऐकायला जरी सोपं असलं तरी करायला खूप अवघड आहे. आमच्या या कामामुळे महिलेचा जीव, तिचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचत आहे. म्हणूनच मी या चांगल्या कामासाठी तयार झाले. एखादी जर चांगली गोष्ट खोट्यातून घडत असेल तर ती गोष्ट करायला काहीच हरकत नाही. मी मंदाचा यासाठी उपचार करत नव्हती की मला भीती होती आमचे रहस्य तिला कळेल आणि आमच्या दोघींचे संबंध चांगले नसल्यामुळे ती बाहेर सांगेल. होता त्यावर मंदा म्हणाली, जर तुम्ही माझ्यासाठी असं काही केलं असतं तर मी कोणालाच काहीच सांगितलं नसतं आणि 9 महिने इथंच राहिलं असते. माझा संसार तरी वाचला असता आणि मी घटस्फोटसुद्धा घेतला नसता. पण ही सगळी माझीच चुकी आहे. जर मी तुमच्याशी लग्ना अगोदर वाईट वागले नसते तर कदाचित तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला साथ दिली असती. पण इथून पुढे मी तुम्हाला या कामात साथ देईन, कारण तुमचं हे काम समाजासाठी खूप चांगलं आहे. तुमच्या कामामुळे ज्या आईवडिलांना बाळ नाही त्यांना बाळ मिळतं आणि जी बाळं अनाथ आहेत त्यांना आई वडील मिळतात आणि त्यामुळेच हजारो स्त्रियांचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतो. समृद्धी आणि मंदा एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या आणि माझ्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत होते. माझ्या बायकोने हिम्मत करून समाजातल्या पीडित महिलासाठी घेतले होते. तिला खरंच माझा सलाम. माझ्या बायकोचा मला अभिमान वाटू लागला होता.